विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे या शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. आणि मी तुमच्यासोबत नेहमीचाच शंकर कुद्रे सर. आय म्हणजे मी, जो बोलतो तो. WE म्हणजे आम्ही. बोलणारे एकापेक्षा जास्त असतील तर आम्ही वापरतो. YOU म्हणजे तो, जो ऐकतो. समोरचा व्यक्ती एकटा असेल तर यू वापरतात. ऐकणारे समोरचे व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना तुम्ही हा शब्द वापरतात. पण इंग्रजीमध्ये तू किंवा तुम्हीसाठी यूच हा शब्द वापरला जातो. यू म्हणजे तुम्ही. यू म्हणजे तुम्ही. यू म्हणजे तुम्ही. HE ही म्हणजे तो. ज्याच्याबद्दल बोललं जाते तो मुलगा असेल आणि एकटा असेल तर त्यासाठी ही हा शब्द वापरतात. ही म्हणजे तो. ही म्हणजे तो. ही म्हणजे तो. SHE शी म्हणजे ती. ज्याच्याबद्दल बोललं जातं आणि ती मुलगी असेल, एकटी असेल तर त्यासाठी शी हा शब्द वापरला जातो. शी म्हणजे ती. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. ज्याच्याबद्दल बोललं जातं तो मुलगाही नाही, मुलगी नाही. म्हणजेच एखाद्या वस्तूसाठी इट हे वापरतात. इट म्हणजे ते. इट म्हणजे ते. इट म्हणजे ते. THEY दे म्हणजे ते, त्या, ती. एकापेक्षा जास्त असतील, ते मुलं असो, मुली असो किंवा वस्तू असो, त्यासाठी दे हा शब्द वापरतात.